नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे खाडीकिनारी 260 मीटर उंच भारतातील सर्वात उंच विविंग टॉवर उभारणार एकनाथ शिंदे. ठाण्यात पीपीपी तत्वावर लॉजिस्टिक पार्क उभारणार खासदार नरेश म्हस्केंचा संसदेत थेट सवाल. आणि समय चव्हाण हत्या प्रकरण मुख्य सूत्रधार सुभाष सिंग ठाकूर अटकेत, 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. ठाणे खाडीकिनारी 50 एकरात भारतातील सर्वात उंच विविंग टॉवर उभारला जाणार आहे. हा टॉवर 260 मीटर उंचीचा असून फ्रान्समधील एफेल टॉवर 300 मीटर उंच आहे, असं सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासारवडोली येथे कन्व्होकेशन सेंटर, कोलशेत इथे 25 एकरमध्ये टाउन पार्क बीओटी तत्वावर उभारण्याची मुंबईत घोषणा केली. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचं सादरीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अधिकाऱ्यांनी केलं. त्यावेळेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यातील प्रस्तावित प्रकल्पांची माहिती दिली. ठाण्यात कोळी संग्रहालय, मत्स्यालय, विज्ञान केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नो पार्क, अम्युजमेंट पार्क, ॲडव्हेंचर पार्क, 12.5 एकरमध्ये पक्षी संग्रहालय, 25 एकरमध्ये म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर आणि 50 एकरमध्ये अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारलं जाईल. त्याचबरोबर ठाणे महापालिकेकडून मीरा भाईंदर महापालिकेच्या सीमेलगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडून 18.4 किलोमीटर लांबीचा आनंदवन हरितपट्टा विकसित केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना अत्याधुनिक दर्जाच्या सेवा सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसंच ठाणेकरांचं जीवनमान उंचावणार असून ठाण्याच्या विकासाचा वेग वाढेल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. यातील बहुतेक प्रकल्पांची टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून हे सर्व प्रकल्प बीओटी तत्वावर विकसित केले जातील, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. देशात उत्पादन केलेल्या वस्तूंची पुरवठा साखळी सुलभ करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांजवळ आधुनिक लॉजिस्टिक्स पार्क विकसित केलं जात असून ठाणे जिल्ह्याचा यात समावेश आहे का, असा थेट सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उपस्थित केला. हे पार्क पीपीपी तत्वावर विकसित करावं, या खासदार नरेश म्हस्के यांच्या सूचनेचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्वागत केलं आणि भविष्यात ठाणे जिल्ह्यात लॉजिस्टिक्स पार्क उभारण्याचे संकेतही दिलेत. औद्योगिक क्षेत्रांजवळ आधुनिक लॉजिस्टिक्स पार्क म्हणजे एकात्मिक सुविधा केंद्र उभारलं जातंय, जिथे उत्पादन, वेअरहाऊसिंग आणि वितरण एकत्र आणलं जातं. यामुळे वाहतूक आणि पुरवठा साखळी सुलभ होते. यात उत्तम कनेक्टिव्हिटी अर्थात रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरं, तंत्रज्ञानाचा वापर आणि टिकाऊपणा यांसारखी वैशिष्ट्ये असतात, ज्यामुळे जलद वितरण आणि व्यवसायांची वाढ होण्यास मदत होते. हाच धागा पकडून आज लोकसभेतील प्रश्नकाळात खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसराच्या विकासाच्या दृष्टीनं ठाण्यामध्ये पीपीपी मॉडेलच्या आधारे लॉजिस्टिक्स पार्क उभारण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे का, असा प्रश्न सभागृहात मांडला. यावेळेला बोलताना म्हस्के यांनी स्पष्टपणे सांगितलं की देशाची पुरवठा साखळी सुरक्षित आणि मजबूत ठेवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांच्या जवळ आधुनिक लॉजिस्टिक्स पार्क असणं अत्यंत आवश्यक आहे. मालवाहतूक, साठवणूक आणि वितरण या सर्व प्रक्रिया अधिक वेगवान आणि नियोजनबद्ध करण्यासाठी अशा सुविधा काळाची गरज बनल्या आहेत. ठाणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र असून लघु, मध्यम आणि मोठे उद्योग कार्यरत आहेत. पण सुसज्ज लॉजिस्टिक्स सुविधांचा अभाव असल्यामुळे उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ठाण्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात लॉजिस्टिक्स पार्क उभारलं तर उद्योगांना मोठा फायदा होईल, रोजगार निर्मिती वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असंही खासदार म्हस्के यांनी सभागृहात नमूद केलं. मीरा भाईंदर परिसरातील बांधकाम व्यावसायिक समय चव्हाण यांच्या गाजलेल्या हत्याकांड प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आलेला कुख्यात गँगस्टर सुभाष सिंग ठाकूर याला मीरा भाईंदर पोलिसांनी फतेहगड कारागृहातून अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले. ठाणे न्यायालयात सुभाष सिंग ठाकूरला मोठ्या पोलीस बंदोबस्तात सादर करण्यात आलं. 26 फेब्रुवारी 2022 रोजी भर दिवसा बांधकाम व्यावसायिक समय चव्हाण यांची गोळी झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण मीरा भाईंदर आणि ठाणे परिसरात खळबळ उडाली होती. तपासादरम्यान या हत्येच्या कटामागे सुभाष सिंग ठाकूरचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्याचं नाव मुख्य सूत्रधार म्हणून पुढे आलं. आज न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर ठाणे न्यायालयानं सुभाष सिंग ठाकूरला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आणखीन कुणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस कोठडी दरम्यान करण्यात येणार असून या हत्याकांडाच्या मुळाशी असलेला कट उघडकीस आणण्यासाठी पोलीस कसून चौकशी करतायत. सिंग ठाकूर यांना ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. कोणता हा नेमका गुन्हा होता आणि काय नेमका युक्तिवाद पार पडला?
आज सुभाषसिंग ठाकूर या आरोपीला समय चव्हाण मर्डर केस विरार पोलीस स्टेशन या मोका केसमध्ये आज रिमांड कामी हजर केला असता त्याच्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल आहे ती समय चव्हाणला मारण्याची सुपारी त्यांनी दिली होती, त्यांच्याकडे दिली होती असे आरोप आहे त्यांच्यावर. त्याकरता त्यांना आज कोर्टासमोर हजर केले असता आम्ही त्याच्यामध्ये तपासकामी आरोपीची पोलीस कस्टडीची 7 दिवसाची मागणी केली होती. तपास अधिकारी ACP बल्लाळ साहेब स्वतः हजर होते. त्यांनी देखील कोर्टात आमची बाजू मांडली. त्यामध्ये आरोपींनी गुन्हा करताना जे काही मोबाईल फोन्स वापरले ते फोन कुठे डिस्पोज ऑफ केले, वेपन कुठे डिस्पोज ऑफ केलं आणि अखिलेश तिवारी म्हणून जो आरोपी आहे, आरोपी नंबर 13 यांनी ती वेपन या आरोपीच्या सांगण्यावरून डिस्पोज केली अशी आम्हाला माहिती आहे. त्याकरता त्याची पोलीस कस्टडीची मागणी केली, जी कोर्टाने आम्हाला मंजूर केली. 22 डिसेंबरपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे. काय नेमके नवे खुलासे होतील, काय वाटतं? जे शस्त्र वापरण्यात आलं होतं, मोबाईल फोन असेल किंवा जी पैशांची काय नेमकी खुलासे होतील? यामध्ये आम्हाला पैशाची जी देवाणघेवाण झालेली आहे त्या देवाणघेवाणमध्ये यांना किती पैसे मिळालेले आहेत, एक्झॅक्ट किती अमाऊंटचे कॉन्ट्रॅक्ट होतं ते समय चव्हाणला किल करण्याचं याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वेपन डिस्पोजलची खुलासा होण्याची शक्यता आहे. ॲज वेल एज यामध्ये अजून कोणी इन्व्हॉल्ड आहे का? आत्तापर्यंत 14 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. अजून कोणी आरोपी इन्व्हॉल्ड आहे का हे देखील निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोर्टाने आम्हाला सफिशियंट पोलीस कस्टडी दिलेली आहे. पुढची तारीख नेमकी केव्हाची दिलेली आणि काय नेमकं विचार केला? 22 डिसेंबर पुढची तारीख दिलेली आहे. त्या दिवशी त्यांना कोर्टासमोर हजर करणार आहे. त्याच्यामध्ये जर प्रोग्रेस असेल, इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर आम्हाला प्रोग्रेस मिळाला तर पुढील तपासासाठी आम्ही पुन्हा त्याची पोलीस कस्टडी मागणार आहोत. गेल्या 4 वर्षांपासून प्रशासकीय राजवट असलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलंय. ठाणे महापालिकेत सुरुवातीपासूनच शिवसेनेची सत्ता असून गेल्या निवडणुकीतही शिवसेनेचे तब्बल 67 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे गेल्या निवडणुकीत शिवसेनेचाच महापूर बसला होता. यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र ठाण्याचं चित्र काही प्रमाणात वेगळं असून गेल्या काही वर्षात भाजपाची ताकद देखील वाढली आहे. त्यामुळे युतीचे संकेत मिळूनही ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसमोर भाजपाचं आव्हान असणार आहे हे निश्चित मानलं जात आहे. राज्य निवडणूक आयोगानं सोमवारी पत्रकार परिषद घेऊन पालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता सोमवारपासूनच जाहीर केली आहे. त्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून प्रशासकीय राजवट असलेल्या ठाणे महापालिकेची अखेर सार्वत्रिक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही 2017 साली घेण्यात आली होती. मागील निवडणूकही 4च्या पॅनलमध्ये घेण्यात आली होती. यामध्ये शिवसेना आणि भाजपा हे मागील निवडणुकीतही युतीमध्ये लढले नव्हते. 2017 साली झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक 67 नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीमध्ये शिवसेनेत फूट पडली नव्हती. त्यामुळे पूर्ण ताकदीनं शिवसेनेनं या निवडणुकीत उतरली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तेव्हा फूट पडली नव्हती. त्यामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचे 34 नगरसेवक निवडून आले होते. त्यापाठोपाठ भाजपाचे 23, काँग्रेसचे 3 तर MIMचे 2 नगरसेवक निवडून आले होते. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडली असल्यानं यापूर्वी शिवसेनेतून निवडून आलेले बहुतांश नगरसेवकांनी फुटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाचं अस्तित्वच आता धोक्यात आले. तर भाजपाची ताकद या ठिकाणी वाढली असल्यानं युतीचे संकेत मिळूनही या ठिकाणी खरी लढत ही शिवसेना आणि भाजपामध्येच होण्याची चिन्ह आहेत. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची नवी इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निर्माण केली जाते. या बांधकामासाठी मनोरुग्णालय परिसरातील वृक्षसंपदा भुईसपाट होणार असून त्यासाठी ठाणे महापालिकेनं हरकती सूचना मागवल्या होत्या. परंतु 2च वर्षापूर्वी याच परिसरात नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या निर्माणासाठी पुनरोपण केलेले अनेक वृक्ष जगलेच नसल्याचं वास्तव उघडकीस येत आहे. आता या नव्या इमारतीसाठी 421 वृक्षांचं पुनरोपण केलं जाणार आहे. त्यामुळे या वृक्षांचं काय होणार असा प्रश्न निर्माण झालाय. जुन्या वृक्षांवर पक्षी, कीटक, बुरशी, सूक्ष्मजीव अवलंबून असतात. जुनी मोठी वृक्ष तापमान नियंत्रणाची महत्त्वाची भूमिका बजावतात. हे वृक्ष तोडल्यास भविष्यात पर्यावरणाला मोठी हानी पोहोचू शकते असं पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची 72 एकर जागा होती. त्यातील काही भाग शैक्षणिक संस्था, पालिकेचे विभाग आणि अतिक्रमण अशा 15 एकर जागेत बांधकाम आहेत. तर सुमारे 15 एकर जागेत मुलुंड आणि ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान नव्यानं स्थानक बांधलं जात आहे. उर्वरित जागेत प्रादेशिक मनोरुग्णालय आहे. रुग्णालयाची इमारत 100हून अधिक वर्ष जुनी असल्यानं मनोरुग्णालय बांधलं जाणार आहे. इमारत उभारणीसाठी 1614 वृक्षांपैकी 724 वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागानं ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला होता.
या प्रस्तावात 303 वृक्ष तोडले जाणार आहेत, तर उर्वरित 421 वृक्षांचं पुनरोपण करण्यात येणार आहे. त्यानंतर पालिकेनं या वृक्षांवर हरकती आणि सूचनांच्या नोटीस वृक्षांवर चिटकवल्या. वृक्षांमध्ये फणस, कैलासपती, अशोक, आंबा, बदाम, शेवगा, नारळ, ताड, साग, भोकर, कांचन, अनंता, बेहरीमाड, कडुनिंब, चाफा, उंबर यासारख्या विविध वृक्षांचा समावेश असून पालिकेच्या अहवालानुसार काही वृक्ष 40 वर्षाहून अधिक जुने आहेत. वृक्षांची तोड होणार असल्यानं पर्यावरणप्रेमींमधूनही नाराजीचा सूर उमटतोय. दरम्यान याच मनोरुग्णालयाच्या आवारात बनवण्यात येणाऱ्या नवीन रेल्वे स्थानकासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथील काही वृक्ष तोडलेत. त्या ठिकाणी स्कूल, बसगाडी थांबा, रेल्वे फलाट आणि स्थानक तयार केलं जाणार आहे. 2 वर्षापूर्वी त्यासाठी तोडण्यात आलेल्या वृक्षांची मोजदाद देखील नाही. यातील काही वृक्षांचं रुग्णालयाच्या आवारातच पुनरोपण केलं, परंतु या पुनरोपण केलेल्या वृक्षांची देखभाल देखील केली गेली नाही. त्यामुळे केवळ कापलेलं खोड दिसतंय, तर काही वृक्ष अक्षरशः सुकलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे पुनरोपणाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर ठाणे महापालिकेनं आज अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. ठाण्यात एकूण 16,49,867 मतदार आपल्या हक्काचा नगरसेवक निवडणार आहेत. ठाणे पालिका हद्दीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 4 लाख मतदार वाढलेत. दरम्यान प्रभाग क्रमांक 8 मध्ये सर्वात जास्त म्हणजेच 66,115 मतदार आहेत, तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये 40,790 सर्वात कमी मतदार आहेत. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले. 2011च्या जनगणनेनुसार निवडणूक होत असल्यानं गेल्या 2017 सालाप्रमाणेच यंदाही 33 प्रभागच असणार आहेत. त्यात 32 प्रभाग 4 सदस्यांचे तर 1 प्रभाग 3 सदस्यांचा असणार आहे. या प्रभागांची रचनाही पालिकेनं अंतिम केली असून या प्रभागांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण आणि महिला राखीव अशी आरक्षण प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली.